पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी विठ्ठल यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू ज्याचे पदे दुःखहारी तुम्हारी न दत्ता मला कोण तारी यौत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यां सहस्रचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहित पाणि तरुण तुलसी माला कंदरं कणजनेत्रं सदय दोलास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबा गुरुदास तुका जयांची किडिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता गुरुने दिला ज्ञान रूपी कसा आम्ही चालवू हा पुढे वारसा तुम्ही सूर्यामा दिला कवडसा आम्ही चालवू हा पुढे वारसा ओम नमो ज्ञानेश्वरा विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गोड रसिकत्व उपदिले ललित रसे तरु तरविला श्री भागवत तरु दयाने आणि शाते विमल मतीने वंदन करू तीन शिरे सहात तीन शिरे सहात
अभिवादन करते, मायबाप छोट्यांना वंदन करते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीचे उपासक अर्थात वारकरी संप्रदायामध्ये शांतीचा पाया खऱ्या अर्थाने यांनी रचला आणि सगळ्या संतांमध्ये श्रीमंत असणारे संत म्हणून ज्यांना अर्थात ओळखलं जातं असे असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठ यातला. भगवान दत्तात्रयाचा जन्म उभ्या महाराष्ट्रभर या ठिकाणी साजरा होत असताना वक्त्यानं खऱ्या अर्थानं प्रसंग अवधान राखून भगवान दत्तात्रयाच्या जन्माच्या आख्यायिकांच्या कीर्तनामध्ये वर्णन करायचे असते आणि म्हणून अनुसयेची पूर्वी गात असताना अनुसयेचं गुणगान गात असताना या ठिकाणी आजच्या दिवसाला साजेसा असणारा अभंग सेवेकरता निवडला. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु हरिभक्त परायण केशव महाराज भारती व वैकुंठवासी हरिभक्त परायण बाळाराम महाराज कांबेकर, वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज बाबुने त्यांच्या प्रेरणेनं तसेच हरिभक्त परायण मारुती महाराज राणे आणि हरिभक्त परायण आपल्या रायगड तालुक्याचं वैभव, रायगड भागाचं भूषण आणि वारकरी संप्रदायाचं रत्न आदरणीय गुरुवारी हरिभक्त परायण रामदास महाराज पाटील, हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज लांबे आणि हरिभक्त परायण दिलीप महाराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनानं या ठिकाणी हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. 43 वर्षाची परंपरा खऱ्या अर्थानं आपल्या या गावानं जपली आणि 44व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना अतिशय प्रेमाचं आनंदाचं भक्तिमय वातावरण 2 कीर्तन आपण करतो. आजचं हे 3रं कीर्तन, 2 झाली, आजचं 3रं आणि उद्या काळा. या अनुषंगाने या ठिकाणी 7 दिवसापासून पारायण चालू आहे. गुरुचरित्राचं सुंदर पारायण ग्रामस्थांनी केलं आणि या ठिकाणी 3 दिवस कीर्तन आणि शेवटी काळानं या कार्यक्रमाची सांगता असं सुंदर नियोजन या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींनी केलेलं आहे. सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. संयोजक, आयोजक, नियोजक, कार्यकारी मंडळ, पंचक्रोशीतील कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक, अन्नदाते, वर्गणीधार, देणगीदार, टाळकरी, माळकरी, जमलेले सर्व भाविक वृंद, सिस्टीमवाले दादा असतील, त्यानंतर ज्यांनी मला आमंत्रित केलं असे असणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज पाटील, त्यानंतर आमचे असणारे भाई महाराज आणि या ठिकाणी आल्यानंतर ज्यांनी माझी सुंदर अशी सोय केली असे आमचे असणारे मुंडे राजे, सर्वांच्या चरणी या ठिकाणी मुंडे महाराज या ठिकाणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. ज्ञानोबा तुकोबा भगवान दत्तात्रय जशी बुद्धी देते तसं या ठिकाणी अभंगावरती बोलायचा प्रयत्न करते. 7 वाजता बरोबर आपल्याला देवाचा जन्म करायचा आहे. त्या अनुषंगानं काहीतरी आपलं चिंतन झालं पाहिजे. हा एक छोटासा माणूस माझ्या जवळ आहे म्हणून बसलेल्यांनी फक्त आता बसताना थोडं ताड बसा सर्वांचे काम करून चिंतन ऐका आणि परमात्म्याचं भजन होईल. त्या वेळेला हातानं टाळी मुखानं नामचिंतन करा. विठ्ठल ग्रामस्थ मंडळी असतील, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक वर्ग असतील, सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम माझ्यातर्फे, माझ्या परिवाराच्या तर्फे दत्त जयंतीच्या खूप सारे शुभेच्छा देते. आता ऐका इकडे पहा. एका साधकानं या ठिकाणी नाथबाबांना विचारलं की नाथ बाबा, तुमच्या संप्रदायामध्ये तर कितीतरी देवांचा जन्माचा उत्सव तुम्ही साजरा करत असता. संत म्हटलं का पुण्यतिथी येत असते, तुम्ही आम्ही म्हटलं का वाढदिवस येत असतो, अभिष्ट चिंतन सोहळा येत असतो, पण भगवान परमात्मा ज्या वेळेला अवताराला येतात त्याचा या ठिकाणी आपण जयंती उत्सव साजरा करत असतो. बरोबर ना वारकरी बाबा? मग आता ऐका. नाथांना प्रश्न विचारला की नाथ बाबा, काय तुमचे वारकरी आहेत? पहा ना, हनुमान जयंती साजरी करतात, रामनवमी साजरी करतात, महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करतात. बाकीचं सगळं जाऊ द्या, पुढच्या महिन्यामध्ये आता काही लोकांची माघी गणेश जयंतीची सुद्धा तयारी चालू आहे. प्रत्येक देवाचा जन्माचा उत्सव तुमच्या संप्रदायामधील लोक या ठिकाणी साजरा करत असतात. मग अशा सगळ्या देवांचा उत्सव साजरा करायचा याच्या मागे नेमका प्रमुख हेतू काय आहे? जर सगळ्या देवांचा उत्सव तुम्ही साजरा करताय, सगळ्या देवांच्या जन्माचा तुम्ही या ठिकाणी गौरव करताय, मग आम्हाला सांगा, तुम्हीच म्हणता ना ताई, एक धरला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. मग एक पांडुरंगाची उपासना करणारे तुमचे वारकरी सगळ्या देवांची उपासना कशी काय करतात? एक या ठिकाणी पांडुरंगाला चित्तामध्ये ठेवणारे तुमचे वारकरी प्रत्येक देवाचा या ठिकाणी जयंतीचा उत्सव का बरं साजरा करतात? तर आता उत्तर ऐका. प्रत्येक देवाचा जन्म आणि त्या जन्माची कथा आणि आख्यायिका याच्या करता ऐकायची का? तर देवांचा जन्म वास्तविक करता बाबा कथा बदलता येत नाही. प्रत्येक देवाच्या जन्माची कथा आहे तशीच कीर्तनकाराला सांगावी लागते. बरोबर आहे ना? कथा दरवर्षी आम्ही तीच ऐकतोय, पण ताई दरवर्षी तीच कथा आम्ही का बरं ऐकायची? हा, पाकिट बदलतात फक्त, बाकी काही नाही. बरोबर की नाही? पण कथा तर ताई आमची दरवर्षी तीच आहे. मग आम्हाला सांगा ना, दरवर्षी आम्ही देवाचा जन्म का ऐकला पाहिजे? तर आता इथं बसलेले वारकरी उत्तर ऐका.
कथा देवाची तीच आहे, जन्म देवाचा तोच आहे. पण दरवर्षी त्या तिथीला देवाचा जन्म आम्हाला का साजरा करावा लागतो, तर त्याच्या मागचं कारण फक्त इतकंच आहे, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत त्यांचा जन्म ऐकता ऐकता आपला जन्म सार्थकी लागावा म्हणून कथा ऐकायची. विठ्ठल सोपं बोलेल तुम्हाला. पहा बाबा, यावं लागतं त्याला जीव म्हणतात, येतात त्याला संत म्हणतात, आणावं लागतं त्याला भगवंत असं म्हणतात. बरोबर आहे ना? चला, येण्याची मागची कारण तुम्हाला माहितीये. पूर्वजन्मी पाप केले तेहे बहु विस्तारिले, वासना शिल्लक राहिली जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे कर्म शिल्लक राहिलं केले कर्म झाले, ते जीवोगा आले. 3 वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर कळाली. यावं लागतं त्याला जीव असं म्हटलं जातं. चला आता ऐका. स्वतःहून येतात त्यांना या ठिकाणी संत असं म्हटलं जातं. का बरं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साची भावे वर्ताया. महाराज, का बरं संत येत असतील, येण्यामागचं प्रयोजन काय, तर त्याचं उत्तर तुकोबा देतात. वाढावं या सुख भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तुम्ही आम्ही बाबा पुढत्याच्या मार्गावरती चाललो, अधोगतीच्या मार्गावरती चाललो. आणि मग अधोगतीच्या मार्गावरती चाललेला समाज खाऊ नये ते खाऊ लागला, बोलू नये ते बोलायला लागला, करू नये तो व्यापार करायला लागला. माणसामधला जिव्हाळा कमी झाला, प्रेम कमी झालं, आत्मीयता कमी झाली. मग आता ऐका, आम्हाला अनुसया का ऐकावी लागते? जिच्या अंतःकरणामध्ये एकही असूया नाही बाबा, तिला अनुसया असं म्हटलं जातं. मग आता ऐका, तुम्ही आम्ही बाबा या ठिकाणी अनुसया होऊ शकतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काय असतं पहा, असूया वृत्ती म्हणजे आसुरी वृत्ती जाणं हे सुद्धा बाबा या ठिकाणी सहज संप्रदायामध्ये शक्य नाही. कारण सोपं बोलते ऐका. 3 मार्गानं देवाला प्राप्त करता येतं. 1 कर्म मार्गाने तुम्ही देवाला प्राप्त करू शकता, 2 उपासना मार्गाने तुम्ही देवाला प्राप्त करू शकता, आणि 3 ज्ञानाच्या सामर्थ्यावरती तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकता. कसं काय बरं? ऐका. ज्ञानाचा मार्ग या ठिकाणी वारकरी बाबा आम्ही त्या ज्ञानाच्या मार्गाने तिथपर्यंत जाऊ शकतो. पण आपल्या वारकऱ्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगते, ज्ञान मिळवणं बाबा या ठिकाणी सोपं आहे, पण आताचा समाज ज्ञानाची पायरी चढायला मात्र तयार नाहीये. कसं असायचं पहा, जुन्या काळामध्ये शाळेमध्ये जा म्हणून आई ओरडायची. तुमच्याकडे कसं होतं? ओरडायची ना, जा शाळेमध्ये असं आई म्हणायचे. बरं इतकंच काय, अहो काही काही आई अशी इतक्या कणखर असायच्या का त्या गुरुजींना जाऊन शाळेमध्ये सांगायच्या, म्हणायच्या गुरुजी चांगलं भदडा यायला. काय म्हणायच्या? पण हा सुधारला पाहिजे. काय म्हणते तुमचं आई? बरोबर की चूक? पण आता ऐका, आताची लोक बाबा ज्ञानाच्या पायरीपर्यंत पोहोचायला तयार नाही का? आता आमच्या मुलांना मारलेला आम्हाला चालत, बरोबर जोरात जरा. ऐका, आता आमच्या मुलांना कोणी बोललेलं आम्हाला चालत नाही, कुणी मारलेलं चालत नाही. अहो काही लोकांनी शिक्षकांवरती कंप्लेंट केल्या मारलं म्हणून. मग आता आम्हाला सांगा, त्या काळामध्ये छडी वाजे आणि विद्या येई गमगम, पण तरी सुद्धा बाबा तो गमगमाट होता आणि ज्ञानापर्यंत लोक परिपक्व दिशेचा आनंद घेत होते. आता मात्र या ठिकाणी आमची मुलं आम्हाला तितकी हुशार दिसत नाही. पण आता ऐका, ज्यांना प्राप्त झालं त्यांना टिकवता आलं का ही मोठी शंका आहे. कारण ज्ञानोबा या ठिकाणी आपल्याला सांगतात काय, नवल अहंकाराची मोठी विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंटे नाना संकटे नाचवती. ज्ञान प्राप्त होते हरकत नाहीये, पण आता ऐका, ज्ञानाचा उपयोग कुठे करायचा तेही आम्हाला कळायला पाहिजे. सांगेल मी तुम्हाला, ज्ञानोबा यांनी ज्ञानाचा उपयोग हा भगवंताच्या प्राप्ती करता
अनंत रूपे अनंत वेशे देखिले न्याव्यासी बाकर कुमा देवी वरू गुण बाणली तैसी योगी जपी तपी संन्यासी ज्यांना दुर्लभ असणारा परमात्मा ज्याला प्राप्त करण्याकरता योगी अनुष्ठान करतात, ज्याला प्राप्त करण्याकरता हिमालयामध्ये काही साधू एका पायावर उभे राहतात, एका बोटावर उभे राहतात, झाडाचा पालापाचोळा खाऊन काही वारकरी बाबा साधू जीवन जगतात. पण आता ऐका, यांना सुद्धा दुर्लभ असणारा तो ज्ञानोबा म्हटले, ज्ञानाच्या सामर्थ्यावरती योगी या दुर्लभ तो न्या देखीला 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 आम्ही त्याला पाहिलं. कशाच्या जीवावर वारकरी? बोला बोला. ज्ञानाच्या सामर्थ्यावरती आम्ही त्या परमात्म्याला पाहू शकलो. चला ऐका, ज्ञान मार्गाने जाणं बाबा आपल्याला सोपं का जात नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. आम्हाला सुद्धा ज्ञान मार्गाने देवाला प्राप्त करता येईल, पण आई आडत्री कुठं माहितीये का? वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु जगन्नाथ अण्णा पवार त्यांच्या कीर्तनामध्ये नेहमी मी वाक्य ऐकायचे. हल्ली असं झालेलं आहे पहा, अण्णा म्हणायचे, अरे ज्याचा लय पाठा त्याला लय नाही. तुम्हीच बोलावं, आम्हाला जायचंय परत इकडच्या. रवी दादा काय वाक्य असायचे जुन्या लोकांचे पान होते. ते म्हणायचे, अरे बघूच केले पाठांतर पण वर्ण राहिले ते दूर. आम्हाला ज्ञान मिळालं पण कशा करता? गुणवंत केलो दोष जाणयासाठी. आम्हाला ज्ञान पाहिजे होतं पण कशा करता? ते या गोष्टींकरता पाहिजे होतं. माणसं ज्ञानाचा अहंकार मांडू लागले. आणि मग ऐका, अरे कमीत कमी संप्रदायामध्ये तरी ते नव्हतं पाहिजे, पण ते इथं पण यायला लागलं. काय आता मी सोपं बोलते, इकडं पहा बसलेले वारकरी ऐका. काय असतं माहितीये का? आमच्या एखाद्या बाईनं 10,000ची पैठणी घेतली ना, बस आली का? कीर्तनात कितीची पण करता येते, पण ऐका, एखाद्या बाईनं 10,000ची साडी नेसली. विचार करा, गावामधून अशी बाबा ती चाललीये, तिला वाटतं माझ्याकडे 10,000ची पैठणी आहे. झाला ना बाईला अहंकार. पण मी सांगेल तुम्हाला, पहा, अहंकारानं चाललेली बाई 10,000ची पैठणी अंगावरती आहे, पण 10,000च्या पैठणीचा अहंकार निघून कधीतरी जाऊ शकतो का? तिच्या समोर एखादी 15,000 वाली आली. कळणार माझं कीर्तन तुम्हाला? ऐका सांगते बाबा, 10,000च्या पैठणीचा अहंकार झाला निघून जाऊ शकतो, पण इथं बसलेल्यांनी सांगा, अंगात घातलेल्या पांढऱ्या आणि भगव्या कपड्याचा अहंकार झाला. काढायचा कुठून? काढायचा कुठून? मोठा प्रश्न आहे. सांगेल मी तुम्हाला वारकरी बाबा, ऐका. मला असं वाटतं तुमच्यामध्ये एखाद्या माणसानं 10 तोळ्याचं चैन गळ्यामध्ये घातले. चला ऐका, त्याच्या 10 तोळ्याच्या चैनीचा अहंकार जाणं सहज शक्य आहे. का बरं? त्याच्या समोर एखादी कुणा जास्त या ठिकाणी तोळ्यावाला आला, त्याचा अहंकार निघून जाईल. पण बसलेल्यांनी मला सांगा वारकरी बाबा, गळ्यामध्ये घातलेल्या पवित्र तुळशीच्या माळेचा अहंकार झाला कसा काय बरं जाईल? तो अहंकार जाणं कठीण आहे. ऐका पुढे सांगते तुम्हाला बाबा, मला असं वाटतं शासनानं तुम्हाला एखादा हिरेजडित मुकुट या ठिकाणी गिफ्ट केला. गिफ्ट, त्या हिरेजडित मुकुटाचा अहंकार तुमचा जाणं सहज शक्य आहे. पण आता ऐका, डोक्यामध्ये घातलेल्या टोपीचा फेट्याचा अहंकार झाला, तो अहंकार काढायचा कुठून? हा मोठा प्रश्न आहे. संप्रदाय बाबा ज्ञाना मार्गाने या ठिकाणी देवाला प्राप्त करू शकतो, पण आमचा ज्ञानाचा मार्ग सुद्धा आम्ही आता बदलून टाकला. सांगेल मी तुम्हाला, बाजूला बसलो तरी आपण एखाद्याला विचारतो, किती वर्ष झालं माळा घातली, तुला करायचंय का? हे आमचं ज्ञान आडवं येते. किती
वर्ष झालं वारी करताय. मी सांगेन तुम्हाला, पहा, ज्ञानाच्या मार्गाने देवाला प्राप्त करणं ताई आता मात्र शक्य नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे? मार्ग बदला. तुकोबांना कळालं म्हणून तुकोबा म्हटले, देवा, ज्ञानोबांच्या काळामध्ये ज्ञान मार्गाने तू मिळू शकत होता, पण आताच्या समाजामध्ये ज्ञान म्हणजे काय आहे हेच लोकांना कळत नाही. आम्हाला कळालं म्हणून आम्ही सांगितलं. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. जाणे आपणासी आपण तया नाव ज्ञान. आपल्या स्वतःची ओळख या ठिकाणी कळाली पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, आहे मी हा कोण? करावा विचार. ते खरं ज्ञान आहे, पण आता त्या मार्गाने मात्र लोक जाणं कठीण आहे. आणि म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं, काय देवा, अरे बाकी सगळं जाऊ दे, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव एक कर. काय विभक्त तू देव ऐसे कर. ज्ञानाच्या मार्गाने आता आम्हाला काही देव मिळणार बोला बोला नाही. मग आता काही दुसरा मार्ग कोणता? सांगेल तुम्हाला. आपल्याकडे मार्ग आहे, तो म्हणजे कर्माचा मार्ग. चांगल्या कर्मानं बाबा देवाची प्राप्ती करता येते. म्हणून अजून तरी लोकांमध्ये बाबा 13व्याची वर्ष श्राद्धाची लोक कीर्तन ठेवतात. बरोबर आहे ना? कर्म चांगलंय म्हणून कीर्तन ठेवावी लागतात. कर्म चांगलंय म्हणून भक्त्याला आईविषयी वडिलांविषयी बोलावं लागतंय. कर्म चांगलंय म्हणून त्याचा गौरव आम्हाला करता येतोय आणि आम्हाला सांगावं लागतंय. शेवट तो मला बहु गोड झाला. म्हणजे याचा अर्थ काय? आम्हाला बाबा तिथपर्यंत जाता येत आहे, पण आता इथं सुद्धा अडचण आहे. कोणती? बाबा कर्म चांगलं असण्याकरता सुद्धा अगोदर पुण्याचं गाठोडी पदरी असावं लागतं. सोपं बोलू तुमच्याशी, बऱ्याच लोकांच्या नोटा हळदीत आणि वरातीत खर्च होतात, कीर्तनात होत नाही. विठ्ठल एखादा कीर्तन करायला, प्रवचन करायला, गावाच्या मंदिराचं काम काढलं, अन्नदान चालू असलं, लोक विचार करतात. काय करतात? विचार करतात. पण आता ऐका, पोराचं लग्न काढलं, विचार करत नाही, डीजे लावून बाबा खर्च चालतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? चांगल्या नोटा धार्मिक कार्याकरता बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपलं पहिलं कर्माचं गाठोडं चांगलं असावं लागतं. कर्मामध्ये सुद्धा काही आम्हाला तुम्ही अडचण दाखवताय. मग आता एखादा अजून सोपा पर्याय आम्हाला सोपं सांगत आहे. एवढं कठीण कुठं सांगत असता का? आता अजून पुढं सांगू का तुम्हाला? आमचे गुरुजी म्हणायचे, बाबा शहाण्या वक्त्यानं वेदांताच्या गप्पा कीर्तनामध्ये सांगू नये. हे कळलं तुम्हाला? कारण बाबा ही बसलेली माणसं आहेत. मला माहित नाही बाबा, काही कीर्तनकार असे असतात ना, खूप अवघड बोलतात. का बोलतात मला माहित नाही. बहुतेक तारखा पाहिजे असते ना. चला, त्यांना वाटत असेल आम्ही जास्त इम्प्रेशन टाकलं म्हणजे जास्त मोठा भाव वगैरे, पण तसं नसतं बाबा. का? सोपे वर्मा सांगितलेले सत्ती सोपं करून समाजाला सांगितलं पाहिजे. बसलेला तळागाळाचा समाज आहे, त्याला वर आणता आलं पाहिजे. आणि मग असं काही करता कमीत कमी त्या श्रोत्यांना भक्तीच्या मार्गावरती पोहोचून देवाची कास धरायला लावता आलं पाहिजे. त्याला वक्ता म्हणतात. काही एखादा सोपा मार्ग सांगा. तुम्ही म्हटले ज्ञानाच्या मार्गाने कठीण, कर्माच्या मार्गाने कठीण, मग दुसरा कोणता मार्ग आहे? मग आता ऐका, तो शेवटचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे का ज्या मार्गाने तुम्हाला आम्हाला भगवंताची प्राप्ती होते. आणि तो मार्ग दुसरा तिसरा कोणता नसून देवाकारणे भाव तस्मात्
यासाठी नका करू वंदा हातीला. म्हणजे याचा अर्थ काय वारकरी बाबा ऐका आता उत्तर. तुम्हाला बाकी मार्गाने देवाला आकळता येईल नाही मला माहित नाही, पण भावाच्या मार्गाने तुम्ही परमात्म्याला आकळू शकता. भाव बळे आकळे विना आकळे करतळी आवळे सारी. तुम्ही त्याला आकळू शकता, तुम्ही त्याला तुमच्या गावामध्ये आणू शकता. पण कशाच्या सामर्थ्यावरती? तुमच्या भक्तीच्या सामर्थ्यावरती आणि भावाच्या सामर्थ्यावरती. मग आता ऐका कथेला प्रारंभ होतोय बाबा. काय झालं नेमकं तर आता प्रत्येकाला माहिती आहे. आता वास्तविक त्या कथेचा विस्तार मला जास्त करायचा नाही, पण दत्त जयंती म्हटलं का बऱ्याचशा लोकांचे काहीतरी चुकीचे या ठिकाणी समज डोळ्यासमोर असतात. ते चुकीचे समज मला पहिले घालवायचे आणि मग मला अभंगात प्रवेश करायचा आहे. काय असतं पहा, तुम्ही जी आख्यायिका दरवर्षी ऐकताय चुकीचे आहे बरोबर आहे मला माहित नाही, कारण मी कोणाचं चूक बरोबर मला काही कोणाचं सांगायचं नाही, पण मला पडलेले काही प्रश्न आहेत बाबा त्या आख्यायिकेमध्ये. तुम्ही अशी एक कथा दत्त जयंतीची ऐकली असेल का बाबा तिन्ही देव वैकुंठामध्ये बसल्या. नारद महर्षी तिथं आले. नारद महर्षींनी कळ लावली. तिन्ही देवांनी आपल्या आपल्या नवऱ्याला सांगितलं. तिन्ही देवांचे या ठिकाणी तिन्ही देव खाली आले. मृत्यू लोकामध्ये येऊन अनुसयेकडे या ठिकाणी नग्नभोजन मागितलं. नग्नभोजन मागितल्याच्या नंतर या ठिकाणी अनुसया माता अत्रे ऋषींकडे गेली. अत्रे ऋषींकडे जाऊन मंत्रलेलं पाणी आणलं. तिन्ही देवांवरती शिंपडलं. तिन्ही देव बाळ झाली. बरोबर आहे ना? तुम्ही ऐकली कथा अशीच का? टेन्शन मध्ये का? बोला बोला पटकन. तुम्ही ऐकलेली कथा अशीच आहे ना? चला आता काही प्रश्न आहेत जे आपण या आजच्या कीर्तनामध्ये आपण जरा पाहूया. 44 वर्ष झालं बाबा आपण आता कीर्तन ऐकतोय ना, थोडं परिवर्तन करायचा प्रयत्न करूया. मला पडलेले काही प्रश्न आहेत या कथेमध्ये. माझा पहिला प्रश्न आहे की बाबा तिन्ही देवे वैकुंठामध्ये बसल्या योग्य आहे, पण तिन्ही देवे वैकुंठामध्ये असताना नारद महर्षी हे देवर्षी आहेत बरोबर आहे. मग जर ते देवर्षी आहेत तर त्यांना या ठिकाणी स्त्रियांकडे जाण्याची गरजच नाहीये. माझा पडलेला प्रश्न. माझा दुसरा प्रश्न या कथेच्या माध्यमातून असा आहे का नारद महर्षींनी कळ लावली बरोबर आहे, पण जिच्या बाबतीमध्ये कळ लावली ती एक स्वतः स्त्री आहे आणि या तीन देवींकडे कळ लावली. त्या तिन्ही देव्या आदिशक्तीचं रूप आहे. मग एखाद्या आदिशक्तीला, एखाद्या आदिमाईला, एखाद्या बाईविषयी ऐकल्यानंतर जर राग येत असेल, जर द्वेष निर्माण होत असेल, मत्सर अंतःकरणामध्ये जर निर्माण होत असेल तर त्यांना आपण देवीचं अधिष्ठान द्यायचं का? माझा पुढचा प्रश्न ऐका. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तिन्ही देवींनी आपल्या आपल्या नवऱ्याला सांगितलं. मग जर तिन्ही देवींचं ऐकून जर नवरे लगेच खाली येतात म्हणजे देव काही एवढ्या हलक्या कानाचे म्हणावेत का? हाही माझा प्रश्न. आणि मला पुढे पडलेला प्रश्न, तिन्ही देव बाबा मृत्यू लोकामध्ये येतात आणि पृथ्वी तलावावरती आल्यानंतर त्या अनुसयीकडे बाबा तिथं जातात आणि विवस्त्र भोजन मागतात, नग्न भोजन मागतात. मग एखादा देव एखाद्या बाईकडे अशा काही गोष्टींची डिमांड करत असेल, याचना करत असेल, मागणी करत असेल, मग समोर असणारी एक स्त्री आहे, तिचं पतिव्रत्य आहे आणि जर एखाद्या पतिव्रता स्त्रीकडे असं विवस्त्र भोजन मागतोय त्याला आपण देव तरी म्हणू का? माझा पुढचा पडलेला प्रश्न, जर अत्रे ऋषींकडनं मंतरलेलं पाणी या ठिकाणी जर अनुसयेनं आणलं, मग अत्रे ऋषी जर तिथं तपश्चर्या करतात ते, तर या तीन देवांपैकी एकाची तपश्चर्या ते करत असतील. मग जर इकडं देव दारात आले मग अत्रे ऋषी आत काय करताय बरोबर की नाही? आणि माझा पुढचा प्रश्न आहे, तिन्ही देवांना बाळं केली आणि मग देव्या खाली आल्या आणि मग अनुसयेला शरण गेल्या आणि म्हटल्या बाई याच्यातला आमचा नवरा कोणता ते ओळखून दाखव बरोबर ना? मग आता सांगा, ज्या देवीला स्वतःचा नवरा ओळखता येत नाही तिला जगाचं दुःख काय ओळखता येईल? काय टेन्शन आले बघा तुम्हाला सगळ्यांना. चला माझं कीर्तन तुमच्या चांगलं लक्षात राहणार आहे. हे काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आपल्या इथं सुटले म्हणजे आपल्या दत्त जयंतीचा उत्सव साजरा झाला. विठ्ठल माझा पडलेला पहिला प्रश्न होता तो म्हणजे नारद प्रतिवर्षी या ठिकाणी स्त्रियांकडे जातात, देवींकडे जातात, त्यांची गरज काय? तर बाबा उत्तर फक्त सोपं आहे. ऐका इकडं पहा. नारद हे देवर्षी जरी असले तरी आपणही कळी लावतो, पण आपल्या कळीमध्ये जगाचं वाटोळ आहे. पण नारद देवर्षींना मात्र या ठिकाणी जगाचा उद्धार करायचा आहे. एका पतिव्रतेचं सामर्थ्य या मृत्यू लोकामध्ये सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तिची थोरवी वर्णन करता करता या ठिकाणी तिच्या पावलावरती पाऊल टाकून अशा सात्विक स्त्रिया बाबा या ठिकाणी जन्माला आल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी नारद देवर्षी कळ लावतात. कळलं तुम्हाला? वास्तविक ती कळ नाही. नारदाची सगळी चरित्र पाहिली तर नारद प्रत्येक
प्रत्येक ठिकाणी जाऊन कळ लावतात ते. पण अनुसईच्या आख्यायिकेमध्ये रविदादा नारदानं कळ नाही लावली, तर नारदानं केवळ आणि केवळ अनुसईची थोरवी त्या स्त्रियांसमोर गायली. देवींना राग आला चुकीच आहे. का बरं? त्या स्वतः आदिशक्ती आहेत, त्या आदिमायेचं स्वरूप आहे, त्यांना राग नाही आला, उलट कौतुक वाटलं. काय अरे अशा जर स्त्रिया असतील तर त्यांची वाहवा या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये झाली पाहिजे, त्यांचा कौतुक मृत्यू लोकांमध्ये झालाच पाहिजे आणि स्त्री जन्माचं सार्थक या ठिकाणी या भगिनी करू शकतात हे संपूर्ण समाजाला देखील कळालं पाहिजे. म्हणून अनुसयेची थोरवी कळावी याच्याकरता तिन्ही देवींनी आपल्या देवाला सांगितलं, देवा आमचं सोपं बोलणं आहे पहा, माणूस या ठिकाणी चांगलं कर्म करत असेल तर आपण त्याला वैकुंठामध्ये या ठिकाणी जागा देतो, बरोबर की नाही? मग आता ऐका, अनुसया तर पतिव्रता आहे आणि तिच्या पतिव्रतेचं सामर्थ्य तिला वैकुंठामध्ये आपण जागा देऊ. पण आता ऐका, चांगला माणूस तसाच वैकुंठात आला तर लोकांना तिथपर्यंत फक्त किंमत राहील, पण एकदा का जर स्वतः प्रभू जर तिच्यापर्यंत गेले तर मग मात्र तिची थोरवी गायली जाईल. म्हणून तिने देव खाली आले. विठ्ठल आता तरी आम्हाला कळालं काय तिन्ही देव का खाली आले. आता एक पडलेला प्रश्न आहे का तिन्ही देवांनी अनुसयेकडे विवस्त्र भोजन मागितलं, याचा अर्थ काय? तर आता याचा अर्थ ऐका, परमार्थामध्ये येताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो बाबा. मग कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो? संतांनी आपल्याला सांगितलं, ओले मृतिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुफा करता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा. काय बरं सोडायचंय? इथं यायचं असेल आणि परमार्थामध्ये देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला काम, क्रोध, दंभ, मत्सर, मोह सगळं टाकावं लागतं बाबा. आणि मग आता ऐका, विवस्त्र भोजन अनुसयेकडे मागतायत देव, पण नेमकं कोणतं हे भोजन आहे ताई आम्हाला जरा सांगा ना. तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. या ठिकाणी अनुसयेला सांगितलं जाते, अनुसया तुझी थोरवी आहे मान्य आहे ग, पण आई आम्हाला असं वाटतं अहंकार रूपी वस्त्र पहिली साधकाला टाकली पाहिजे, क्रोध नावाचे जोडे मंडपाच्या बाहेर साधकाला टाकले पाहिजेत. मग आता ऐका की वासना इथं या ठिकाणी कामाची नाही, मग हे वासना रहित अंतःकरण घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता. अनुसया देवाला म्हणते, देवा अरे असं कसं काय, एवढं कसं काय एका ह्याच्यामध्ये जमणार आहे? मी सांगेल तुम्हाला, जमत नाही आणि हे करावं लागतं. आमच्या संतांनी केलं. कसं काय? काम क्रोध केले अरे म्हटलं का कार्य चालूच. काही काही असे पण पाहिलेत बाबा मी, पिढ्यानपिढ्याचं वैर जपतात लोक, पिढ्यानपिढ्याचं कशाला जपतात माहित नाही. पण आता ऐका, आधी टाकावं लागतं आणि मग देवाची प्राप्ती आहे. अजून काय टाकावं लागतं ताई सांगेल मी तुम्हाला. ऐका, नुसतं एवढं टाकून सुद्धा चालत नाही, मग जे रिकामं झालंय ते भरावं पण लागतं. कारण परत काहीतरी येऊन बसायची शक्यता आहे. मग आता भरायचंय, पण कशानं भरायचं? तर आता ऐका, ते भावानं भरायचं, शुद्ध अंतःकरणानं भरायचं. का बरं? एकदा साधक बोधावरती गेला का मग नाथबाबा सांगतात, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी
संध्या संदेह माझा गेला. काय होतं, साधक एकदा बोधापर्यंत गेला का मग या ठिकाणी त्याला कशाची सुद्धा गरज लागत नाही. आज अनुसया देवाला प्राप्त करायचं म्हणते, पण तिला प्राप्त करण्याकरता सुद्धा काही गोष्टींचा त्याग करावा लागला. आणि मग तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यावरती घडलं. काय घडलं, तिची इच्छा पूर्ण करण्याकरता. ऐका बरं का वारकरी बाबा, हा पुढं सरा आता बाहेर येतील नाही का गर्दी करायला. मी असंच असतं बाबा, काय हरकत होती का कीर्तन ऐकायची. काय काय झालं असतं कीर्तन ऐकलं असतं तर उगाच सगळ्यांना डिस्टर्ब. हा पहा इकडं आता सगळेजण, हा ऐका आता यांच्यावरती जास्त आरडाओरडा करू नका. तू पुढं सर, तू पुढं सर, तू लेट आली ते बघ बाबा. ऐका, देव आला पाहिजे किंवा देव या ठिकाणी आमच्यापर्यंत येऊन इथं त्याने काहीतरी केलं पाहिजे, ती इच्छा फक्त अनुसईची होती असं नाहीये. मग वारकरी संप्रदायामध्ये संत कुळामध्ये श्रेष्ठ असणारी आमची जनाबाई, ती सुद्धा देवाला म्हणतेच की नाही, हे देवा इतुक्या सहित त्वाबा यावे माझे रंगणी नाचावे. ऐका, देवा तू आला पाहिजे, ही जनाबाईची सुद्धा इच्छा आहे. मग अनुसयेनं या ठिकाणी इच्छा व्यक्त केली, हे देवा अरे राहा ना माझ्याकडं, अरे देवा थांब ना माझ्या घरी. आणि मग अनुसयेची इच्छा पूर्ण करण्याकरता पूर्वया हेतू अनुसयेचा बालक होई अत्रियाचा येई गर्भवास अनुसये पोटी जो बाळा जो रे जो. ऐका, तिचा हेतू पूर्ण करायचा आहे म्हणून माझा विश्वाचा मालक या ठिकाणी तिच्या दारामध्ये आलाय. पण आता या ठिकाणी दोन कामं करायची, एक अनुसयेचा हेतू पूर्ण आणि विश्वाचं तारण. आणि मग ते करण्यासाठी आज या ठिकाणी परमात्मा अवतीर्ण होतात आणि आमच्या अनुसया माता आता गरोदर राहतात. अभंगाचं पहिलं प्रत्येकाला माहिती. आता लोकांना विचारलं ना का हो ताई अनुसयेला मुलं होती, लोक सहज बोलता बोलता बोलतात आम्हाला माहितीये ना ताई ब्रह्मा विष्णू महेश भगवान दत्तात्रय. पण वास्तविक आता अनुसयेची मुलं 3, एक म्हणजे चंद्र, दुसरा दुर्वास आणि तिसरा आमचा दत्त विठ्ठल. आम्ही आमच्या विठ्ठलाचं स्वरूप पाहणारी सगळी माणसं आहोत का बाबा. विठ्ठल म्हटलं का व्ही म्हणजे विधाता. काय येतं व्ही म्हणजे विधाता. आता ऐका, ठ ज्यानं या ठिकाणी कंठामध्ये निळकंठ धारण केलंय असा असणारा ठ म्हणजे आमचा असणारा
भगवान शंकर आणि ल म्हणजे पालन करणारा. म्हणजे याचा अर्थ काय, विठ्ठलाकडे जरी तुम्ही पाहिलं तरी त्याच्यामध्ये दत्तात्रय आहेतच आणि माझ्या दत्तात्रयाकडे पाहिलं तरी त्यांच्यामध्ये सुद्धा आमचा विठ्ठल आहेच. मग आता ऐका, दोघंही बाबा या ठिकाणी रूपानं वेगळी जरी असते पण येण्यामागचं प्रयोजन एकच आहे. काय, विश्व तारावया, विश्वाचं तारण करायचं आहे. आणि या विश्वाला तारण्याकरता या ठिकाणी काय झालं, अत्रीची अनुसया बरोबर. आमच्या आजी फार गोड गाणं म्हणायची म्हणून कधी मला जरा इथं बरं वाटते वातावरण म्हणून ऐका पाहिला बरं. आपण गरोदर राहिल्यानंतर या ठिकाणी आपल्या मनामध्ये काय असतं माहित नाही. हल्ली तर मोबाईल शिवाय दुसरं काहीच नाही. बरोबर ना बाबा. डॉक्टर म्हणतात आरामाची गरज आहे, काय यांना फक्त मोबाईलच दिसतो, बाकी काही दिसतच नाही. ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी नाही, बाकी काही नाही. पण आता सांगते तुम्हाला, ऐका बाबा, काय अनुसया मातेचा भाव असेल पहा. माझे आजी असं म्हणायचे, अनुसयाग अनुसयाग तुझा भाव हा चांगला. Oh
कामाला येईल. कधीतरी तुम्हाला माझी आठवण आली तर म्हणशाल तरी तुम्ही सांगेल मी तुम्हाला. पहा वारकरी बाबा, अनुसयेचं इतकं मोठं सत्व आणि या अनुसयेचं सत्व देवानं पाहिलं. देवाला सुद्धा इच्छा झाली, काय अनुसया तुझ्या दारामध्ये राहायचंय ग. मागच्या जन्मीचं या ठिकाणी पुण्य शिल्लक आहे आणि म्हणून अनुसया मातेच्या उदरी त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय बाबा या ठिकाणी राहतात. आता ऐका, अत्रीची अनुसया गरोदर आणि गरोदर राहिल्याच्या नंतर मात्र एखादी तिथी योग्य असावी लागते, एखादा काळ योग्य असावा लागतो, चांगलं नक्षत्र सुद्धा असावं लागतं बरं का महिला वर्ग. चांगल्या नक्षत्रावरती पोरग जन्माला आलेलं केव्हाही चांगलं असतं. नाही तर काही जुन्या आज्या म्हणायच्या, पहा तुम्ही एखादा कार्ट जर आगाव निघाला ना, एखादी आजी पटकन म्हणायची त्यांच्या नक्षत्रावर जन्माला आले काय माहिती. तुमच्याकडे म्हणत असतील की नाही माहित नाही, पण आज म्हणायच्या की नाही असं. म्हणजे याचा अर्थ काय, चांगलं नक्षत्र सुद्धा आपल्याला पाहिजे. मग ते नक्षत्र कोणतं, अभंगाचं दुसरं चरण. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र भगवान दत्तात्रयानं ते नक्षत्र या ठिकाणी निवडलं. कोणतं, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी आणि पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथीची निवड केली आणि ही पूर्ण तिथी पाहून शुक्ल पक्ष जो चांगला पक्ष आहे असा एक चांगला पक्ष पाहून देवाना अवतार घ्यायचं ठरवलं. मी सांगितलं जन्माकरता नक्षत्र सुद्धा चांगलं असावं लागतं, काळ चांगला असावा लागतो. आणि अजून पुढे सांगू का, नुसतं जन्माकरता नाही बाबा, देह ठेवण्याकरता सुद्धा काळ चांगला असावा लागतो. आमच्या आजी म्हणायची शनिवारचं एखादा माणूस गेला ना ते 2-4 जणांना घेऊनच जात. आता किती खरं मला माहित नाही, पण जुन्या लोकांचा काय असेल तो अभ्यास असेल बाबा. सांगेन मी तुम्हाला, पहा जन्माच्या वेळेला किंमत आहे, प्रत्येक तिथीला किंमत आहे. का तर हिंदू धर्म मानणारे आपण माणसं आहोत. आता सध्या इंग्रजी कॅलेंडर आले आणि आपण त्या कॅलेंडरकडे जातोय, पण मात्र या ठिकाणी त्या कॅलेंडर पेक्षा सुद्धा चैत्र पौर्णिमेपासून आपलं वर्ष
चालू होतं, बरोबर आहे ना? गुढीपाडवा हा आपला महत्वाचा सण आणि तिथून आपल्या वर्षाला खरी सुरुवात आहे. आणि मग या ठिकाणी भगवान दत्तात्रयानं असं सुंदर थंडीचं वातावरण आहे, या शांत वातावरणामध्ये या ठिकाणी वेळ कोणती असावी हे देखील देवानंच देवाचं ठरवलं. आणि मग देवानं ठरवलं काय, या ठिकाणी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष महिना निवडला. का बरं? सगळ्या बायका या महिन्यामध्ये काय करतात? तुम्ही करत नाही का? गुरुवारचं व्रत करतात. म्हणजे याचा अर्थ काय? एकदम पवित्र असणारा महिना आहे बाबा. हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो. एखाद्या सुवासिनीला बाबा या ठिकाणी तिचं सौभाग्य उदंड व्हावं, तिचा या ठिकाणी सौभाग्याला चांगलं आयुष्य निरोगी मिळावं, हा पवित्र कालखंड आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्येच आपण या ठिकाणी पाहत असतो. याचं उद्यापन आपण करतो, सांगता करतो, ग्रंथाचं पारायण चालतं. आणि या पवित्र कालखंडामध्ये मार्गशीर्ष महिन्याची निवड केली. आणि गुरु तो वासर उत्सव काळ, उत्सव साजरा झाला पाहिजे. मग वेळ कोणती पाहिजे? आता ऐका. बरीच लोक कदाचित भगवान दत्तात्रयांना वाटलं असेल की बरीच लोक बाबा कीर्तनाला येणार नाही. का बरं? गुरांच्या मागे लोक जातात ना. पण पहिली जायची, आता जात नाही तुमचं. आता लोकांची गुरगुर वाढली. वा विठ्ठल विठ्ठल. आता काय ते गुरं वगैरे आता राहिलं नाही बाबा. पण त्या काळामध्ये कदाचित दत्तात्रयांची ती अनुभूती. दत्तात्रय म्हणतात अरे या ठिकाणी गुरं घरी आले म्हणजे लोक उत्सव करायला मोकळी झाली. म्हणून गुरं घरी यायचा टाइम, गुरं कवासर उत्सव काळ. मग आता काय करायचं? आता काही नाही, देवाने ठरवलं आता या ठिकाणी लोकांना आनंदित करायचा. जल्लोषात या ठिकाणी लोकांनी भजन केलं पाहिजे. आणि मग त्याच्या करताना आता बाबा सांगतात निर्गुण निराकार असणारा तो परमात्मा आमच्या भक्ताला कळावा याच्याकरता तो सगुण साकार झाला. आणि कसा झाला? अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण हातामध्ये घ्या. घेतली. ज्या भगवान दत्तात्रयाच्या जन्माची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय, चला तेच भगवान दत्तात्रय या ठिकाणी आता भक्ता करता सगुण साकार झालेले आहेत. आता संप्रदायामध्ये बाबा या ठिकाणी शिर्डीचे साईबाबा असतील, स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवणारे स्वामींचे काही भक्त असतील, हे
दत्ताचे फक्त अवतार म्हणून खऱ्या अर्थाने ओळखले जातात आणि आज असणारा असा तो भगवान दत्तात्रय ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सानोरी बसले मला रे दत्तगुरु दिसले मला रे दत्तगुरु दिसले माय
युवा कीर्तनकार माननीय हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक दिलीप महाराज खेंगरे आज आवर्जून तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे देखील मी आभार व्यक्त करते. कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा तुमचे देखील आभार मानते. मृदुंगाचे साथ करणारे आमचे सर्व मृदुंगाचार्य तुमचे देखील आभार. महिला वर्ग इकडं बघा, इकडं आता इकडं करायलाच हे सेवक तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना दत्त जयंतीच्या निमित्तानं प्रार्थना करते. आलेल्या सर्व भाविकांना या ठिकाणी देवाने सद्बुद्धी द्यावी, उदंड आयुष्य द्यावं, निरोगी आयुष्य या ठिकाणी तुम्हाला प्राप्त व्हावं आणि दत्तात्रयाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य याची प्रत्येकाची भरभराट राहावी आणि या ठिकाणी तुमचा सगळा संसार गुण्या गोविंदाला सुखाचा व्हावा ही दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय